महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिक्षकांना लावण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांचा निषेध करत स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। दत्तनगर चुंचाळे परिसरात शिक्षकांना लावण्यात येणाऱ्या BLO, SIR यासारख्या अशैक्षणिक कामांविरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले। 15 जून पासून शाळा चालू झालेल्या असल्या तरी SIR, BLO कामानिमित्त शाळेतील 90% शिक्षक हे शाळेत केवळ हजेरी लावण्यासाठी येत आहेत व त्यानंतर ते मुलांना वर्गात सोडून शासनाने लावलेली अतिरिक्त कामे करत आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। शिक्षक शिकवण्यासाठी आहेत, अतिरिक्त कामांसाठी नाहीत। शाळा भरू द्या, भविष्य घडू द्या अशा घोषणा देत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी अभियानात सहभागी होऊन शिक्षकांना लावण्यात आलेल्या अतिरिक्त कामांचा निषेध केला। स्वाक्षरी अभियान राबवण्यासाठी आकाश धबगडे, दीपक माळी, विकास धबगडे, पूजा माळी, ज्योती पालवे, वैष्णवी खंदारे, सिद्धी दळवी, प्रांजली मागुल तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। प्रसंगी जनजागृती करणारे शाळा की सर्वेक्षण हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर करून शाळेत चालू असलेली सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली। यापूर्वी मुले एक दिवस शाळेत नाही आले तर शिक्षक पालकांना तक्रार करायचे, परंतु आता शाळेत शिक्षकच शिकवण्यासाठी येत नसल्याची पालकांनी कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मोलमजुरी करून मुलांना शिकवत असून त्यांचे भविष्य शिक्षकांअभावी अंधारात असल्याची पालकांनी खंत व्यक्त केली आहे। प्रशासनाने शिक्षकांना ही कामे न लावता सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व शिक्षकांना अध्यापनाचे काम करू द्यावे अशी पालकांची मागणी आहे। प्रशासन या गंभीर मुद्द्याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करेल अशी आशा पालकांनी व्यक्त केली। संवेदना फाउंडेशन नाशिक या सामाजिक संस्थेद्वारे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे। प्रतिनिधींशी बोलताना संवेदना फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल माळी यांनी लवकरच विद्यार्थ्यांच्या व्यथा व पालकांच्या अपेक्षा नाशिकचे जिल्हाधिकारी, प्रशासन अधिकारी व निवडणूक आयुक्त यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले। आतापर्यंत स्वाक्षरी अभियानात 1000 पालकांनी स्वाक्षऱ्या केल्या असून इतर पालकांनी देखील अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रशांत खरात, आकाश धबगडे, अमर दोंदे, शुभम दोंदे, छगन देहाडे, मुकेश माळी, प्रवीण महाजन व परिसरातील नागरिकांनी केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शीतल माळी, नाशिक। शाळेत आहेत का? कितवीला जातात? अंगणवाडी पहिलीला आहे। बरं, त्यांचे वर्ग शिक्षक हजर असतात का शाळेत? राहता काही नाही काम सांगितले नाही शिक्षकांना, असे कामं नाही सांगितलेले पाहिजे। त्यामुळे पोरांचे शिक्षण हे म्हणजे शिक्षणावर खूप परिणाम होत आहे। असे काम नाही, असे दुसऱ्या व्यक्तीला सांगितलेलं पाहिजे। शिक्षकांना काम सांगितलेलं पाहिजे। बोला, तुमची मुलं शाळेत जातात? कितवीला आहेत? तर तुमची मुलं शाळेत जाऊन आल्यानंतर सरळ अभ्यासाला बसतात की मोबाईल घेऊन बसतात? थोडाफार अभ्यास, थोडाफार मोबाईल बघतात। पण तुम्ही त्यांना विचारलं आज होमवर्क दिलाय का, तर मग मुलं काय सांगतात तुमची? नाही, शिक्षक 8 दिवस शाळेत येत नाही वगैरे असं कशामुळं? काही काम असलं, कारण असलं तर डायरेक्ट नाही सांगितलं। म्हणजे असं काही गव्हर्नमेंटची कामं लागली की कसली, का प्रायव्हेट त्यांचं काही काम? काही प्रायव्हेट काम असतं तर बस। अच्छा, तात्पर्य एवढंच आहे आता जे शिक्षकांना तुम्ही आता कामं लावताय बाहेरचे कामं, ते कामं शिक्षकांना लावण्याच्या ऐवजी जर बाहेरचे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना दिले तर ते उत्तम होईल आणि शिक्षकांना त्यांच्या वर्गात पाठवलं तर आमच्या मुलांचं शिक्षणही व्यवस्थित होईल आणि मुलांची पोहोचही व्यवस्थित होईल। त्याच्यामुळे कृपया शिक्षकांना दुसऱ्या कामाला लावता शाळेवर शिकू द्यावं एवढीच इच्छा आहे। माझ्या 2 मुली आहेत, त्या रोज शाळेत जातात। त्यांना विचारलं ना की आज तुम्हाला होमवर्क दिलाय का, तर ते बोलतात नाही, आज तर आमच्या वर्गावर शिक्षक आलेच नव्हते। मग मी त्यांना विचारलं का नाही ते, तर ते बोलतात की त्यांनी सरकारी कामासाठी कुठले जातात। मग सर्व वर्गावर त्यांचा नुसतं चालू असते व त्यांनी सरकारी कामे सोडून पोरांवर लक्ष दिलं तर ते जरा फायदेशीर जाईल। अरे आम्ही एवढा 2 यांचं भाडं भरायचं, त्यांची शाळेची फी भरायची आणि ते विनाकारण जर वाया जात असेल तर उपयोग काय? जर 1 महिन्यापासून शाळा चालू झाल्या अजूनपर्यंत त्यांना एक धडा सुद्धा त्यांचा झालेला नाही आणि जे त्यांच्याकडे डिसिप्लिन होतं ते सुद्धा त्यांचं पूर्ण येऊन गेलेलं आहे का? ते त्यांच्या शाळेवर वर्गात शिक्षक नसतात, मग त्यांना तेवढं शिक्षक नसल्यामुळे ते ना
पूर्ण असे हे होऊन गेलेले आहे. त्याच्यामुळं त्यांना शाळेत एवढं पावसाचं आम्ही त्यांना शाळेत पाठवतो आणि सर लोक बिंदास त्यांचे काम करा. अरे तुम्ही बिंदास नाही, ते फक्त गव्हर्नमेंटच्या दबावाखाली गव्हर्नमेंटची काम करतात. वर्ग शिक्षक ते त्यांचे गव्हर्नमेंटचे काम करण्यासाठी त्यांना वरतून उभा आलेल्यामुळे त्यांना ते कामं करावं लागतात. तुम्ही दुसऱ्यांना बेरोजगार पोरं असे भरपूर रिकामे बसलेले आहेत. तुम्ही ते काम जर त्या मुलांना दिले तर त्यांनाही 2 पैसे मिळतील ना त्याच्यातनं. त्यांना ते वर्ग शिक्षकांना त्यांचे शाळा शिकवतील, त्या बाहेरचे कामं करतील. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.